ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय। सिद्धेश्वर संत गुलाब बाबा की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। सीतारामचंद्र की जय। गुरु दत्तात्रेय भगवान की जय। गौ माता की जय। भो माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। नागेश्वराय ओम नागेश्वराय। हर हर बोले नमः शिवाय। ओम नागेश्वराय ओम नागेश्वराय। हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। बाबा मोकळा आवाज करा। मोकळा आवाज करा। कडक आवाज करा। नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर बोले नमः शिवाय। नमः पार्वती हर हर महादेव। उपस्थित सर्व शिवभक्त मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करू। श्री नगरेश्वर वैश्य मंदिर आपल्या या पवित्र भूमीमध्ये शंकराच्या दरबारासमोर बऱ्याच दिवसापासून ही साधना चालू आहे आपली। त्या विश्वेश्वराला भेटण्यासाठी आपली आतुरता आहे। या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण
बळीरामजी महाराज खुडे यांनी तुमच्या सर्वांचं मला दर्शन घडवलं। मी माझं महद भाग्य समजतो। टाळी वाजवते त्याला ऐका। ज्यांनी हे मला सर्व तुमचे माझ्या जीवाभावाचे शिवभक्त आज मला प्राप्त झाले। माझी काहीतरी पुण्य असेल की आपल्या समोर शिवकथा शिवपुराण सांगण्याची। ऐका, माझ्या समोर बसलेले आमचे असणारे गणेशरावजी गादेवर का बाबा टाळी वाजवा। काय आतुरता आहे सज्जनो। भक्ती करत असताना काय त्यांनी मला फोन केले माझं मलाच माहित असेल, पण माझा फोन नेहमी माझ्या बॅग मध्ये राहते बरं, कारण मला हा मोबाईल मला वापरायची जास्त सवय नाही। आमच्या खुडे महाराजाला माहित हा मोबाईल मला दुसऱ्यांनी सप्रेम भेट दिला। इतके दिवस आतापर्यंत माझ्याजवळ सॅमसंगचा 1200 रुपयाचा मोबाईल होता ना, तेच होता। पण माग मी कथेला गेलो मध्य प्रदेश मध्ये, त्या ठिकाणी एका भक्ताने हे मोबाईल इथे दिला। फक्त मला याच्यातलं गणेशरावजी उचलायचं कळते लावायचं कळते। टाळी वाजवा। हे माझ्या भगवान शंकराची माझ्यावर काहीतरी प्रेम असेल, पण एक लक्षात ठेवा हा मोबाईल भगवान परमात्माने बनवलेला आहे ना। ज्यांनी हे मोबाईल बनवला सगळं कॅम्प्युटर याच्यामध्ये आणून टाकलं। मोबाईल बनवणारा असा कोण असा भगवान परमात्मा असेल की त्याला ही सद्बुद्धी देणारा भगवान शंकरच आहे, दुसरं कोण असणार। ऐका, कारण त्यांनी जरी आई बाबाच्या पोटी जन्म घेतलेला असेल, पण सद्बुद्धी देण्यासाठी याला भगवान शंकराचीच कृपा असावी लागते। येरवी अजिबात कोणाची कृपा लागत नाही सज्जनो। बाप म्हणजे शंकर आणि आई म्हणजे पार्वती। ज्यांना हे कळालं आज त्यांचे मंदिर झाले, कळस बसला, पुन्हा त्याच्यावर बांधकाम नाही। ऐका होते का बाबा? अजिबात। ज्या भक्त पुंडलिकरायने कुकुट स्वामीची भेट झाली असल्याच्या नंतर पत्नीला खांद्यावर घेतलेलं आहे आणि आई वडिलाला गळ्याला दोरी लावली आणि काशीला निघाला। काशीला निघत असताना गुरुची भेट झाली पुंडलिकरायाला। कोणीकडे निघालात म्हटले तुम्ही? म्हणजे काशीला। काशीला निघाला? मग हे काय दिसते तुमच्या समोर? माझ्या समोर एक काय दिसतंय? कोण आहेत तुमचे? ते म्हणले माझे आई वडील आहेत आणि ही असणारी खांद्यावर घेणारी ही माझी पत्नी। ऐका, ज्या दिवशी पुंडलिकरायाला गुरु भेटले आणि त्यांनी सांगितलं तू काशीला न जाता तुझी आई आणि बापच हा भगवान शंकर आहे पार्वती, तू येथून पाठीमाग फिर आणि त्यांची सेवा करत बस। म्हणून आजही पहा तुम्ही चंद्रभागेच्या काठावर पुंडलिकाच्या मंदिरामध्ये माझ्या भगवान शंकराचीच मूर्ती आहे। टाळी वाजवा। आहे ना? आहे ना? आजही पहा भगवान शंकर आणि पार्वती त्या पुंडलिकरायानं साक्षात त्या शंकराची आणि पार्वतीची सेवा केल्यामुळं द्वारकेचा कृष्ण पुंडलिकाच्या दारात येऊन उभा राहतो। कशा करता? फक्त आई वडिलाची सेवेमुळं त्या भगवान परमात्माला त्या ठिकाणी उभं राहावं लागलं। आजही तो उभा आहे। कोणा उभं केलं? हरानं उभं केलं भगवान शंकरांनी। कोणाला? पांडुरंगाला, साक्षात विष्णूला हराने उभं केलं। गोपाल कृष्ण भगवान की। ऐका, हा एक माझा स्वभाव बनला खुडे महाराज, कारण भागवत कथेचा विषय असल्यामुळं अगोदर पार्वती पती हर हर महादेव येऊ येते का गणेशरावजी? आहे ना? ऐका,
म्हणून स्वभाव बनला. एकदा जर मनुष्याचा स्वभाव बनला ते अजिबात जात नाही. ऐका, एसटीचा ड्रायव्हर रिटायर झाला आणि पिक्चर पाहण्यासाठी गेला. स्वभावाबद्दल सांगतो आता तुम्हाला. एसटीचा ड्रायव्हर रिटायर झाला आणि पिक्चर पाहण्यासाठी गेला. पिक्चर पाहण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या पलंगावर सगळे लोक बसले, पाहणारे बेंचवर बसले. त्याच्या समोर ते हे, त्याच्या समोर ते, त्याच्या समोर ते. योग असा त्या असणाऱ्या त्या पिक्चरच्या टाकीमध्ये पडद्यावर एकमेकाला सगळे असणारे वाहन टक्कर देऊ लागले, फायटिंग खेळू लागले. फायटिंग खेळत असताना हा ड्रायव्हर रिटायर झाला, पण त्याला वाटलं ते वाहन माझ्या अंगावर येते. यानं काय केलं, बसला पिक्चर पाहाला, बिरीक दाबायला गेला, पुढे पाय केला. असं पुढे पाय केल्यामुळं काय झालं, ते त्याच्या तोंडावर पडलं, ते त्याच्या तोंडावर पडलं, ते त्याच्यावर तोंडावर पडलं. योग असा. पाहणारांनी काय तर असा हार घातला असताल का गणेशरावजी? तुम्ही जसं मला हार घातला, पाहणारांनी हार घातला असेल? अजिबात नाही. अगोदर चप्पल हार घालला, 100 होईपर्यंत मुकाट्यानच नाही बसला. नमा पार्वती पते हरार महादेव. म्हणून मनुष्याचा स्वभाव हे बनल्याच्या नंतर कोणताही असो, आपण जितक्या व्यक्ती आहोत ना, प्रत्येकाचा स्वभाव भगवान परमात्माने वेगळा वेगळा सर्वांना दिलेला आहे. पण लक्षात घेतलं तरच ठीक आहे. जर वाच्यार्थ लावला तर त्याचा फजिती होते. ऐका, आपण कथा करायलो काळजीपूर्वक. आता काळजीपूर्वक कथा सांगत असताना श्रोत्यांचा इकडे तिकडे शब्द जातो, ठीक आहे. शब्द जरी गेला असेल वक्त्यांचा मुखातला, तरी पण श्रोत्यांनी काय करायचं, जरी करता शब्द गेला बाजूला तर त्याच्यात रिकामी जागा भरायची. सांगतो तुम्हाला, कारण एवढं पुराण सांगत अतिशय कठीण आहे. 7 दिवसात सांगणं सोपं नाही. ऐका, भागवत महापुराणापेक्षा चौपट शिवपुराण आहे. शिवपुराण भागवत महापुराणापेक्षा चौपट मोठा आहे. भागवताचे असून किती श्लोक आहे? 18,000. पण शिवपुराणाचे 21 श्लोक आहे. 1 लाख. किती आहेत? 1 लाख. एकच श्लोक माझ्यासारखा अज्ञानी 7 दिवस सांगतो, तर ज्ञानवानाला तो 1,00,000 श्लोक कधी सांगत बसते, है ना? पण आपल्या समोर शिवकथा करत असताना एखाद्या अशा बघा भगवान शंकराचं काही प्रवचन रूपी आपण करण्याचा प्रयत्न करू. जर कदाचित जर कमी जास्त अधिक वाटला असेल तर तुम्ही जाणकार लोक, त्याच्यामध्ये तुम्ही भर द्यावा, लक्षात असू द्यावं. आणि लक्षात पूर्वक टाकल्याच्या नंतर वाच्यार्थ लावला की त्याचा अर्थ कळत नसतो. उमा शंकर महादेव की जय. ऐका, सांगू का तुम्हाला दृष्टांत? 40 वर्षाच्या नंतर मुलगी झाली आणि तिचं नाव चड्डी ठेवलं. काय ठेवलं? काय ठेवलं बाबा? पुढे बाबा चड्डी. नाव चड्डी ठेवलं. आता चड्डी हे नाव नसते, पण तुम्हाला कळण्यासाठी माझ्या दृष्टांताच्या मुलीचं नाव त्या बाईनं चड्डी ठेवलं. जाऊ द्या समोर. चड्डी अंगणवाडीतून पहिल्या वर्गात गेली आणि पहिल्या वर्गात गेल्याच्या नंतर देहधर्म असतो सगळ्याला जीवनामध्ये लावून दिलेला आहे. गुरुजीने सांगितलं, मुलांना चड्डी सोडून तुम्ही सगळेजण उभे राहा. गेले गुरुजी लगवीला. मुलं तो आपापले बटन सोडले आणि जैनाचे देव झाले. कोणाचे? क्षमा मागून बोलतो बरं बाबा. एकाच्या अंगावर कपडा नाही, सगळे निस्नाबे विद्यार्थी झाले. गुरुजी आले, पाहतात तर डोळेच लागले. डोळे लागले. मुलांना तुम्हाला काय सांगितलं होतं मी? म्हणले, गुरुजी तुम्ही तर सांगितलं आम्हाला चड्डी सोडून उभे राहा. तसं म्हटलं नाही म्हणले. याईनं लक्षातच घेतलं नाही विद्यार्थ्यांनी. याईनं वाच्या अर्थ लावला, त्या पद्धतीनं केलं. पण लक्षात न आल्यामुळे गुरुजीला पुन्हा त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावं लागलं की मुलांनो, चड्डी नावाची मुलगी नुकतीच शाळेत आली, तिला थोडा आराम मिळा,
म्हणून चड्डी सोडून उभे राहा म्हटलो, यात माझं काय चुकलं? मुल्ला सगळे विद्यार्थी म्हटले, गुरुजी तुम्हाला जरी करता तुम्ही आमच्यापेक्षा विद्वान आहात, पण तुम्ही असा आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही आमच्या पॅन्टचे बटन फेडले असते का? मग एवढा टाइम आहे का आपल्याला आता? ऐका मंडळी, म्हणून आपण सर्वजण मनुष्य जन्मातला आल्याच्या नंतर याच मनुष्य जन्मामध्ये भगवान शंकर रूप होता येते, याच मनुष्याच्या जन्मामध्ये राक्षस होता येते, आणि याच मनुष्याच्या जन्मामध्ये संत होता येते. किती आपल्याला भगवान परमात्माने 3.5 हाताचं मॉडेल तयार केलं. याच शरीराने देव होता येते आणि याच शरीराने राक्षस सुद्धा होता येते. ऐका, म्हणून संत होण्यासाठी मनुष्याचा जन्म. का आपल्यातले झाले जनावर संत? अजिबात नाही. संत होण्यासाठी मनुष्याचाच जन्म आणि देव होण्यासाठी संतांचा जन्म. अगोदर मनुष्य जन्माला येतो आपण, नंतर मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी जर सत्संगतीमध्ये भगवान शंकराचं जर प्रवचन ऐकलं तर तो आरामशीर संत बनल्या जाते. संत माऊलीनं गोड वर्णन केले ज्ञानेश्वरी मध्ये, मनोनी जाणते नो गुरु भजिजे, जेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पलव संतोषते, जरी गुरु दाविल्या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, दोनी मळकटा बुद्धीचा तेने. म्हणून जन्म घेतला, आणि याने जन्म घेतल्याच्या नंतर आमच्या बळीराम महाराजासारख्यांचा हात धरावा लागेल, आणि हात धरल्याच्या नंतर त्यांच्याकडून मंत्र घ्यावा लागेल, आणि मंत्र घेतल्याच्या नंतर 12 कोटी जप होईपर्यंत त्यांनी थांबायचंच नाही. आपलं कसं असतं, हे करायला की ते करते, सध्या समाजामध्ये चालू आहे. यानं गुरु केला की ते गुरु करायला पाहते. अजिबात ते भानगडीत नका पडू. का? अगोदर अभ्यास करा. अभ्यास केल्याच्या नंतर तुम्ही नापास होतच ना, 100% गॅरंटी सांगतो. पण अभ्यास नाही केला आणि आपण जर पास होण्याची जर इच्छा करत असलो तर पास होतच नाही, उलट नापास होऊन जातो. ऐका, पण एखाद्याचा बाप म्हणतो त्या विद्यार्थ्यांना जाय शेताकडे, आणि शेताकडे जाऊन सर्व लक्ष ठेव. तो विद्यार्थी म्हणते, बाबा 12वीचं माझं वर्ष आहे, मला माझी 12वी काढू द्या. आणि 12वी काढू द्या म्हटले, नंतर मी तुमच्या शेतातलं काय काम लावसाल ती करतो. बाप ऐकत नाही, मुलगा नाराज होतो आणि काय म्हणतो, विचार करू नको त्याचा. पास होण्यासाठी माझ्याकडे म्हटले ते. बाबा काय तुमच्याकडे? काय तुमच्याकडे? ज्या दिवशी तुझी परीक्षा असेल त्या दिवशी मला तू सांगावं. काय सांगू बाबा? एक सांग. ज्या दिवशी तुझी परीक्षा असेल त्या दिवशी तू काय कर, कॉफ्या लिहून ठेव. कुठं? कपाटात. ज्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुला न आलं तीच कॉफी केलेली मी तुला पटकन आणून देईन. यालाच म्हणतात बाप, जे मुलाला अभ्यास करू देत नाही ते कामाला लावतो, है ना? ऐका, म्हणून आणि तसंच झालं. पहा, गेलं हे आणि प्रश्नपत्रिका वाचली. प्रश्नपत्रिका वाचून पाहिली, पण एक असा प्रश्न होता त्याला 10 मार्क होते, आणि 10 मार्क असल्याच्या नंतर नेमकी कॉफी कपाटात राहिली. चहाची नाही मर, कागदाचं उत्तर. ऐका, कपाटात राहिलं. लगेच यांनी फोन केला. कोण? मुलांनी. बाबा लवकरात लवकर कॉफी घेऊन या म्हटले.
त्या कपाटामध्ये लिहून ठेवली. बाप नेमका जेवण करत होता, लगेच ताट तिकडे सरकवलं आणि सरकवल्याच्या नंतर तसाच हात धुतला, गडबडीत कागद घेतला आणि त्या मुलाच्या हातात लगेच कागदात गोटा ठेवून फेकला. लगेच तो कागद हातात घेतला, त्या मुलाने आला तसाच उतरवला, विचारच केला नाही त्यांनी मागचा पुढचा. पण याने कॉपी केली. केव्हा कळाली ही उत्तर पत्रिका त्या तपासणाराच्या हातात गेली, त्यावेळेस कळाली की यानं कॉपी केली. कशी कळाली असं सांगा बरं तुम्ही. बापानं कॉफी देण्याच्या ऐवजी बैलाचा दाखला दिला. कोणाला? त्या पोराला बैलाचा दाखला दिला, तसाच उतरला त्यानं बरोबर. शेपटीचा गोंडा काळा, इथं पांढरं शुपत, इथं लाल, इथं काळ, तोंडामध्ये जीभ, सगळं उतरलं. आणि कळालं बरं त्या जे उत्तर पत्रिका तपासणारा त्याला कळालं की नक्की म्हणले याने कॉफी केली. आता होते नव्हते त्यांना आळा मारला. कोण? आळा मारला. म्हणून आपण कशावर बोलायलो? आपण जर गुरुकडून जर मंत्र जर घेतला आणि ते मंत्र 12 कोटी होईपर्यंत अजिबात थांबायचंच नाही. 100% तुम्हाला गुरु ज्ञान दिल्याशिवाय राहत नाही. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे. म्हणून हे ज्ञान कोणाकडे? भगवान शंकराकडे. तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर शंकराची तुम्हाला प्रार्थना करावं लागेल आणि भगवान शंकराला शरण जावं लागेल. शंकराला है ना. आणि शंकराला शरण गेल्याच्या नंतर निश्चित तुम्हाला ज्ञान प्राप्त होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. त्याला आवाज सोडा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय, बोला नमः शिवाय, नमः शिवाय, हर बोले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय, बोला नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले. नमः शिवाय.
नमः शिवाय। उमापती महादेव की जय। ऐका, म्हणून ज्ञान देणारे भगवान शंकर आहे। आतापर्यंत या पृथ्वीवर जे ज्ञान प्राप्त झालं फक्त शंकरामुळे। केव्हा? हो, तुम्ही सगळी जाणकारी मंडळी, आमच्या खुडे महाराजांनी मला तुमचा सगळा इतिहास सांगितलाय संस्थांचा। या ठिकाणी बडी बडी मंडळी येऊन गेली आहे ना, अधिकारी लोक कीर्तनकार येऊन गेले, अधिकारी आहे की नाही? हो, म्हणून आपण सांगण्याचा प्रयत्न करू भगवान शंकराच्या कृपेनं। भगवान शंकर खरंच ज्ञानी आहे। एके दिवशी काय झालं, भगवान शंकराचं आणि पार्वतीचं भांडण लावलं। कोण? या नारदाने। पती पत्नीचं भांडण कधी लागत असते? मधात एखादा जर शिरला 100% पती पत्नीचं भांडण लागते। नारद मुनी आले आणि नारद मुनी आल्याच्या नंतर पार्वती एकटीच आहे घरी, एकटीच पार्वती आहे, आई आहे। आणि एवढ्यामध्ये नारद गेले। नारद गेल्याच्या नंतर नारदांनी गेल्याच्या नंतर सगळीकडे निरीक्षण करून पाहिलं घरात कोणी आहे का। त्यावेळेस भगवान शंकर ध्यानस्थ बसले होते, तिथं नव्हते, बाजूला होते। नारद गेले आणि आईला म्हणतात, आई एक गोष्ट लपून ठेवली होती तुझ्या मालकाने, एक गोष्ट। नारदा, कोणती गोष्ट? तुला नाही सांगत म्हटले आई, फक्त बाबा आल्याच्या नंतर फक्त तू त्यांना विचार की एक गोष्ट तुम्ही कोणती लपून ठेवली, इतकेच सांगा। पण नारदा, सांगशील ना कोणती गोष्ट लपून ठेवली? ऐका, पती पत्नीचं नवीन लग्न होऊ द्या आणि त्याच्यात कशी कोणती तरी थट्टा करा, काही म्हणत नाही, बस स्वयंपाक करायचा बंद होत। नारदाने सांगितलं, चुलीत मांजर गेलं, आईनं स्वयंपाकच केला नाही। काय म्हणायचं तुम्हाला? गॅसच पेटवला नाही। भगवान शंकर आले भुके घेऊन, काय चाललं म्हटले तुमचं? एकांतात बसल्या तुम्ही रुसून, कधी जेवण करायचं? त्यावेळेस आई काय म्हणाली? पार्वती, भगवंता तुम्ही एक गोष्ट लपून ठेवली म्हटले माझ्या आईशी। शंकर म्हणले, कोणती? आतापर्यंत मी या पृथ्वीवर जे कार्य केलं हे तुला विचारल्याशिवाय कोणतंच काम केलं नाही। नारदाने सांगितलं होतं ती गोष्टचं नाव, ब्रह्मज्ञान नाही सांगितलं म्हणले आई तुला ब्रह्मज्ञान। गेले नारद म्हणून। शंकराला म्हणू लागली आई पार्वती, ब्रह्मज्ञान नाही सांगितलं म्हटले आई तुम्हाला। ब्रह्मज्ञान नाही सांगितलं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकरांनी एक सेकंद विचार केला, मनातल्या मनात, पार्वती कोणता तुझ्या जवळ हरिभक्त पराय नेऊन गेला म्हटले ब्रह्मज्ञान सांगितलं नाही म्हणणारा? हो, कळालं। कळाल्याच्या नंतर हट्ट धरला आणि हट्ट धरल्याच्या नंतर त्याच भगवान शंकरांनी अगोदरच सांगितलं, पार्वती हे ब्रह्मज्ञान साधं समजू नको। ब्रह्मज्ञान सांगत असताना तुला जर झोप लागली तर माझं ब्रह्मज्ञान वायाला जाईल म्हटले, वायाला जाईल। पण हट्ट धरला आईनं आणि आईनं हट्ट धरल्याच्या नंतर पार्वतीला सोबत घेतलं आणि यमुनेच्या काठावर आणलं। कशा करता? ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी आणलं। दोघच आहेत आता, समोर पार्वती आणि कोण? भगवान शंकर। ऐका, साधं नव्हतं शब्द निघालेले, कारण भगवान शंकराने मौन पाळलं होतं। किती वर्ष? 12 वर्ष मौन पाळलं। आईला बोललेच नाही, पार्वतीला अजिबात बोलले नाही।
मग अजिबात बोलणे नसल्यामुळं हे नारदाला कळालं. आता जर आईमुळे जर माझे वडील जर बोलले, कोण नारद म्हणतात, आता जर आईच्या योगानं जर भगवान शंकर जर मुखातून बोलले जगाचा फायदाच होईल म्हटले. बस पार्वतीला कळ लावली आणि म्हणून दोघं एकांतात आहे आणि सांगायला चालू केलं. ब्रह्मज्ञान सांगायला चालू केलं. सांगायला चालू करत असताना पार्वतीला झोप लागली. 1.5 तास कसं तरी ऐकलं आणि 1.5 तास ऐकल्याच्या नंतर आईला झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर भगवान शंकर 12 वर्ष मौन पाळलेलं तेच ज्ञान पार्वतीला ज्ञान प्रगट केलं. ज्ञान आणि आता झोप लागली. आजही पहा तुम्ही, तुम्हाला जर अध्यात्मक सांगत बसलो तर तुम्ही दिवसा सुद्धा झोपू लागता. म्हणून आम्हाला विनोद करावा लागते हे आपल्या करता झोप उडवण्यासाठी. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून थोडाफार विनोद असला तर तुम्ही बसता, नाही तर याच्यातलंच एक कमी होऊन जाते, आहे की नाही. गणेशरावजी म्हणतात आता असं करा, तुम्ही मधातलं काहीच सांगू नका, आहे ना. मधातलं काही सांगू नका, कारण आपल्याला तशी सहनशीलता राहील नाही ऐकायची. कशामुळं? आपण कथेत आहोत तोपर्यंतच वैराग्य, कथेत आहोत तोपर्यंतच वैराग्य. एकदा कथा संपली की वाटणं आपली वाटचाल चालू असते. आता मग टिकावं नसतं. मग झोप लागली पार्वतीला. पार्वतीला झोप लागल्यामुळं भगवान शंकर लगेच डोळे उघडून पाहिलं. ब्रह्मज्ञान संपलं. 3 तास सांगितलं. 3 तास. 3 तासाचं ते ज्ञान आज अर्ध वयाला गेलं आणि पार्वती झोपलेली अवस्था पाहून पार्वतीला जाग केलं. याच्यातलं जर कोणी झोपलं तर सगळ्यांनी शेजाऱ्याला जाग करावं. झोपू नको कथा होईपर्यंत तरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता जागा बाईनो जागा, आता जागा बाईनो जागा, बोला आता जागा, बोला म्हणा सगळेजण. आता जागा बाईनो, हो आता जागा बाईनो जागा. आता काळ निजल्यावरी, काळ निजल्यावरी, काळ निजल्यावरी, काळ निजल्यावरी कोणी बघा बघा. आता जागा बाईनो जागा, आता जागा बाईनो जागा, बोला आता जागा बाईनो. उमापती महादेव की जय. ऐका, जागा केलं पार्वतीला शंकरानं. पार्वती काय सांगू लागलो मी, अगोदरच म्हणलं होतं की ब्रह्मज्ञान हे सांगत असताना तुला झेपणार नाही. क्षमा मागितली कोण? पार्वतीनं मालकाची. आणि क्षमा मागितल्याच्या नंतर हाक मारली शंकरानं. माझं हे ब्रह्मज्ञान सांगत असताना कोणी ऐकलं का म्हटले? यमुनेच्या डोहातून आवाज आला, मी ऐकलं. तू कोण आहेस म्हटले? मी मच्छिंद्रनाथ हो म्हटले. मच्छिंद्रनाथ. ठीक आहे. डोहातून आले आणि आल्याच्या नंतर शंकराचं दर्शन घेतलं आणि ते मच्छिंद्राला सांगितलेलं ब्रह्मज्ञान निवृत्तीनाथापर्यंत आलं. निवृत्तीनाथापासून माऊलीपर्यंत आलं आणि माऊलीपासून आपल्या सगळ्याला ते भगवान शंकराच्या मुखातलं 12 वर्ष मौन पाळलेलं जे ज्ञान, ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं. मग आपण किती भाग्यवान आहोत. माऊलीमुळं आपल्याला ते गुह्यातलं गुह्य ज्ञान हे प्रगट झालं. पहा तुम्ही, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, बोला प्रगट गुह्य. काही लाजू नका बरं. चुकलं तरी तुमच्याजवळून काय दंड थोडाच लावणार.
मोठ्यानं म्हणत जा आणि तुम्ही म्हणल्याच्या नंतर मला उत्साह येईल हे की नाही ऐका तुम्ही म्हणत जा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले बोला प्रगट हे रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा उमापती महादेव की जय ऐका माऊलीनं माऊलीपर्यंत आलं भगवान शंकराचे ब्रह्मज्ञान आपल्यापर्यंत आलं म्हणून माऊलीपासून हो परंपरा लागली गुरु परंपरा चालू झाली माऊलीनं शिष्य करायला चालू केलं शिष्य माऊलीच्या अगोदर एका गुरुनं एकच शिष्य करायचा तयार बस थांबायचं तिथं ते ज्ञान तिथंच थांबायचं पण माऊलीचा जन्म झाला विष्णूचा आणि ते गुह्यातलं गुह्य ज्ञान प्रसार केला प्रगट केलं जगासमोर ऐका प्रगट जगासमोर केलंय माऊलीनं प्रसार केला माऊलीनं शिष्य करायला सुरुवात केली माऊलीनं एकूण 5 शिष्य केले 5 शिष्य कोणते कोणते शिष्य केले ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी सोपान मुक्ताई बोधैली 2 सोपान आणि मुक्ताई 2 ज्ञानराज बोध केला सत्य बाळा रेडा बोलविला प्रतिष्ठानी हे दोन 4 आणि भोजलिंग ज्याची समाधी आळंदी आणि 5वे असणारे भोजलिंग काका पांचाळ समाजामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि त्याच माऊलीनी त्या भोजलिंग काकाला उपदेश केला एकूण माऊलीनं 5 शिष्य तयार केले 5 शिष्यापासून सगळा प्रसार झाला ज्ञानाचा ऐका आणि काय भाग्य त्या भोजलिंग काकाचं आळंदीमध्ये संन्यासाचे मुलं आहेत म्हणून त्यांना कोणी पाणी पाजत नसत हापश्यावर विहिरीवर जर गेले मुलं सोपान काका मुक्ताई ज्ञानोबा निवृत्तीनाथ तर त्या विहिरीचं पाणी सुद्धा भरू द्यायचे नाही अशी अवस्था त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये बघून भोजलिंग काकाने या 4 जणांचा सांभाळ केला आणि जाता जाता माऊलीनं भोजलिंग काकाला उपदेश केला आज त्याच भोजलिंग काकाची समाधी आळंदीला माऊली समोर आहे गोपाल कृष्ण भगवान की जय मग असं ज्ञान मानवी जीवनाला जन्माला आलो या जीवानं जर नाही भजन केलं हा जीव वायाला गेला एखाद्या झाडाला फळ येऊ देऊ नका काहीच येऊ देऊ नका त्या झाडाच्या सावलीला कोणी बसत नाही ऐका त्या झाडा खालून सुद्धा जात नाही तसं एखाद्या जर मनुष्याच्या जन्माला आल्याच्या नंतर एकानं जर नामस्मरण जर नाही केलं तर त्याच्या शेजारी सुद्धा गावातील लोक बसत नाहीत गोपाल कृष्ण भगवान मग हा जन्माला आला काय गेला काय काही लोक म्हणतात ऐकलं का म्हणले काय आमचे वडील हे बर 125 वर्ष झाले ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही अहो 125 वर्ष या गावात कोणी वाचू शकलं नाही फक्त इतकंच विचारलं नाही यानं काय केलं यानं काय केलं गावातल्या लोकांनी सांगितलं 125 वर्ष जगला पण एकही मुलगा चांगल्या वळणाला लावला नाही गंजिप्याची डावापाशी पोरं घेऊन खेळत बसला म्हटले ऐका म्हणून मनुष्य 125 वर्ष जगला याला किंमत नाही पण जगून काय केलं याला किंमत आहे गोपाल कृष्ण भगवान की म्हणून संत हे जास्त दिवस राहिले नाही आपल्यात फारच चांगलं झालं नाही राहिले म्हणून का आपल्याला ती लळा लावून गेले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले
उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना, उद्धरावया आले दीनजना. ऐका, अशा प्रकारे मनुष्य भगवान परमात्माने आपल्याला शरीर दिलं. या शरीराने देव होता येते. पण नामस्मरण घेतल्याच्या नंतर जर नामस्मरण नाही घेतलं तर हे जन्माला येऊन याचा काहीच उपयोग नाही. ऐका, एका जणानं काय केलं, 1.5 लाखाची शाईन गाडी घेतली. 1.5 लाखाची शाईन गाडी घेतली आणि घेतली तशीच त्यानं काय केलं, चांगल्या मोठ्या हॉटेल समोर उभी केली. आनंदाने जेवण करू लागला. इतक्यात अट्टल चोराला शाबी बनवली, फिरवली आणि घेऊन गेल्याच्या नंतर नांदेडच्या चौकात कोण्यात त्यानं त्याचा लिलाव मांडला नाही. लातूरला गेलं आणि त्या चौकात ती गाडी उभी केली. विकायला काढली. जाणकार गिराईक आलं. त्या गाडीला केवढ्याला दिली हे म्हणला तुम्हीच मागा. आता यानं पैसे देऊन आणली असते त्याला किंमत माहित असते. तुम्हीच मागा. ठीक आहे म्हटले. कसं करा, 80,000 देऊन टाका. जाणकार माणसानं मागितली. हे म्हणला देत नाही. याला वाटलं काहीतरी आशा लागली, काहीतरी पैसे जास्त येतील. ठीक आहे, लातूरून जे फिरवली चाबी समोर या मार्गी आला आणि अहिल्यानगरला ती गाडी उभी केली. आणि उभी केल्याच्या नंतर विकायला काढली. जाणकार माणसानं ती गाडी यानं किंमत सांगितली 1.25 लाख. ते जाणकार माणूस मला 1.5 लाख घे, पण ही किती याची स्पीड आहे किती पाहू दे म्हणले. आणशाबी आता ठकाला ठक मिळतात, याच्यापेक्षा अट्टल चोर मिळाला त्याला. गाठ पडली ठकम ठका आणि त्याचे वर्म जाणे तुका. ठकाला ठक मिळत असतो. एका हॉटेलमध्ये एक ठक गेला. गरमात गरम वस्तू द्या म्हटली. ते पेढे आणायला, जिलेबी आणायला, भजी आणायला नाही म्हणले. याच्यापेक्षा गरम वस्तू असेल तरच द्या. ते आणणारा कंटाळला आणि कंटाळ्याच्या नंतर त्यानं काय केलं, 2 प्लेट मध्ये इंगळं आणले. इंगळं लाकडाचे, बाभळीच्या लाकडाचे इंगळं आणले प्लेट मध्ये. चोरून आणली होती. याच्यापेक्षा अट्टल चोर मिळाला त्याला. आणि चाबी फिरवली. जे नेली तिकडच गेलं. ते वाट पाहत बसलं, कपाळाला हात लावला. ज्या माणसाला 80,000 गाडी लातूरच्या मागितली चौकामध्ये, याची त्याची गाठभेट पडली. का म्हटलं केवढ्याला दिली गाडी? काय नाही म्हटलं. सांगा तर तरी दिली केवढ्याला? मला तुम्ही 80,000 नाही दिली केवढ्या? काय नाही म्हणजे आणली तशी देऊन टाकली. पैशानं तशी आणली तशी देऊन टाकली. हो ना. ऐका, म्हणून कसं या जीवानं जर नाही भजन म्हणलं याला तसाच जाईल. माझा सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही काय करा, सर्वजण सुशिक्षित आहात, शिकलेले लोक सवरले सगळेजण आहात. ऐका, म्हणून भगवान शंकराला एकच विनंती करा सर्वजण, भगवंता फक्त तुम्ही आमच्या जीवनामध्ये प्रवेश करावा. तुमचीच कमतरता आहे. तुम्ही जर आमच्या जीवनात, आमच्या घरात जर प्रवेश केला तर आमचं घर तुमच्यासारखं ज्ञानमय होईल. ऐका, अज्ञानी एकही राहणार नाही. ऐका, तुम्हाला सांगतो, इतके शिकलो जर शिक्षण शिकून जर आपल्या चारित्र्यावर जर त्याचा नाही उपयोग झाला तर ते शिक्षणाला काहीच महत्व नाही. आजही बघा तुम्ही खेडेगावचे लोक अडाणी जास्त नाही शिकले, आजही काबाड कष्ट करतात. मायबापाला आजही जगवतात. मायबापाला आजही जगवतात. पण आजही सुशिक्षित लोक 99% आज त्याचे मायबाप त्या आश्रमात आहे. कोणत्या? त्याचं नाव नाही सांगत, मला सगळ्यांना माहिती. ऐका, म्हणून त्या भगवान शंकराला मागा की भगवंता तुम्ही आमच्या घरामध्ये प्रवेश करा. आणि खरं भगवान शंकराच्याच हातात आहे. आपल्याला सुखी करायचं का दुःखी ठेवायचं हे त्यांच्या हातात आहे. मागं त्यांनी नोटीस पाठवली. कोणती? सगळ्याला माहिती. ती पुन्हा येऊ नये, येऊ नये. एक ना गणेश बाबू, अहो येऊच नाही. त्याचं नाव काढलं की थरकाप सुटतो. अहो मला सांगा, मालकाला ती बिमारी झाली कोरोनाची,
तर ते त्या काठाला राहत जातो. त्याच्या संग पाणी ग्रहण केल्याने पत्नी ही काय करायची माहित आहे का? धरायची डबा आणि त्या बांबूला बांधायची. बांबूला काय मर काही कर, मला त्याची गरज नाही. कोणीतरी जवळ येऊ लागलं का की कोणाची नोटीस होती? भगवान शंकराची. त्या काळामध्ये ते कोरोना आला आणि सगळे आपल्या हिंदू समाजाला सांगितलं की लग्न कसं करायचं, लग्न कसं करायचं. आपण जाग्यावर आपण आता जाग्यावर आलो का नाही? खर्च कुठं करायचा तिथं करायचा नाही. नाही ते त्या जागी खर्च केल्यामुळे भगवान परमात्मा आपल्याला देतो. पण आपण खर्च जर या अशा मंदिराच्या ठिकाणी जर तुम्ही खर्च केला, हा खर्च वायाला जात नाही. पण आपण इतरत्र कोणी आईस याच्यामध्ये जर खर्च केला तो आपला खर्च वायाला जातो. पण भगवान शंकर वायाला गेलेल्या धनाकडे अजिबात बिलकुल सुद्धा पाहत नाही. उमापती महादेव की जय. म्हणून आजही बघा तुम्ही एका बाईने काय केलं? कोरोनाच्या काळामध्ये नवसच केला. कोणाला? एका देवीला केला, नवस केला. काय म्हणू लागली ती बाई? आले मंदिरात हात जोडले, कोरोना कोरोना जाऊ दे माय, माझ्या बब्याचं लगीन होऊ दे माय. कोरोना जाऊ दे म्हटली आणि माझ्या बब्याचं लवकर लगीन होऊ दे लवकर. काय काय त्या काळामध्ये काय काय तरुणानं लगे आता त्याला वाटलं आता कोरोना जाते की नाही का, राहते असा राहतो आम्ही तसेच की नाही. ऐका बाईनं नवस केला पण हिच्या बब्या कसा होता माहितीये का तुम्हाला? रात्रभर मोबाईल पाहता आणि दिवसा झोप घ्यायचा. त्या मुलगी देणाऱ्याची काय येणं काय येते याच्या घरी मुलगी द्यायला याला? ऐका म्हणून सावध राहा. तुम्हाला मुली येतात आणि सांगणारा कामावरचा गोसाई नाही. याला 3 मुली येतात, सांगणाराला किती मुली? ऐका मावरचा गोसाई नाही. पण मला अनुभव आलेला आहे. तुम्ही आजही विचार करा आणि शक्यतो मुलगा जर आपल्या मुलीला पाहायला आला तर मुलीला आपण मायबापाने सांगायचं. काय सांगायचं? त्यांनी जर प्रश्न विचारला त्याचे प्रश्न जागी ठेवायचे. अगोदर तुझे प्रश्नाचं उत्तर दिलं तरच हो म्हण, नसता कॅन्सर ते नवर देव. उमापती महादेव की जय. आता माई आमच्या माईला दिवसा आले आधी माया शक्तीला काय मान्यता आली. माग किती पोरगी चांगली दाखवली तर ते नवरदेव म्हणायचा नाकात चपटा आहे, इथंच काळा आहे, इथंच काळा आहे. आता कोणती मुलगी तयार आहे ती फक्त आणून द्यायला बोल. पण पोरीचा बाप नुसता टाटाच करायला बोल. अजिबात नाही लग्न करायचं यावरती. आमच्या गावात आमच्या सोडेगावला देशमुख मंडळीमध्ये 35, 40, 45 वर्षाची मुलं तसेच येतात. मला म्हणतात कुठं चालले महाराज? चाललो नांदेडला. तिथं विष्णुपुरीमध्ये माझे आमचे पाहुणे येतात देशमुख कंपनी. मग काहीतरी गरीबाची पोरगी पहा. आम्हाला काय म्हणला असतो? राहीन म्हणलं तसा आता लग्नाच्या भानगडीत कशाला पडतो? तुझं वय 45 झालं आणि किती दिवस वरती 10 वर्ष म्हटलंय मी. 55 वर्षात तिकडे जावं लागते म्हटलं तुला. कशाला त्या पोरीचा तरीच नाश करतो आहे ना. त्याला सांगितलं म्हणजे महाराज कुठं जाऊ? काय तुझ्या मनात जाऊ का म्हणले मावला. तिथं तू मुकाट्यानं बसणार नाहीस म्हटलं. तिथं गेल्यावर हे मुकाट्यानं बसणारे व्यक्ती असतात का? ऐका तुम्ही. म्हणून सगळ्यांनी एकच मागा भगवान शंकराला आजपासून, भगवंता तुमचं ज्ञान आम्हाला थोडं तरी आमच्या जीवनामध्ये वापर करू द्या आणि ते वापर करण्यासाठी तुमची कृपा आमच्यावर असू द्या. असं भगवान शंकराचं ज्ञान अहंकार घालवणार आहे. अहंकार भगवान शंकराचं ज्ञान अहंकार घालू नये. आणि हे महाशिव महापुराण ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे प्राप्त करून देणार आहे. ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे प्राप्त करून देणार आहे. ज्याला जरी 3 लागतात तर त्याने काय नाही. भगवान शंकराच्या मंदिरात सकाळी 5 वाजता यायचं. एक असा असणारा लोटा घेऊन यायचा, गडवा घेऊन यायचा आणि भगवान शंकराच्या अशा प्रतिमेवर तुम्हाला जे मंत्र तुमच्या गुरुनं दिला ते मंत्र जपत जपत
माझ्या बापाच्या मस्तकावर टाकायचं 100%. असे असणारे माझे भगवान शंकर तुमच्या घरी येऊन सुख समृद्धीचे दिवस आणतील. म्हणून अशा प्रकारे त्या काळामध्ये जी शिवपुराण कथा चालू झाली, सूत आणि शौनकादिक मुनीचा या ठिकाणी विषय आहे. आणि हा विषय आपल्याला आजपासून आता थोडं आपल्याला शिवपुराण करायचं आहे. उद्यापासून आपली शिवकथा राहील 1 ते 4. किती राहील बाबा? 1 ते 5 4 1 ते 4 राहील. या कालावधीमध्ये आपण शिवमहात्म्य शिवपुराण सांगण्याचा आपण प्रयत्न करू. आता 4:30 बरोबर. आपण जर असंच सांगत बसलो तर आपले पुढील कार्यक्रम हरिपाठ असेल ना बाबा, आहे ना. पुढील कार्यक्रमाला उशीर होतो. म्हणून आपण काय करू, या ठिकाणी आपण आपला समारोप इथंच थांबू. पुष्कळ ज्ञान सांगायच्या आजपासून. म्हणून सर्वांनी उद्या दुपारी 1 वाजता हजर राहावं. आणि आमचे आता गणेशराव बापू पुढचं निवेदन देतील आपल्याला. श्री नगरेश्वर वैष्णव मंदिर सराफा नांदेड येथे मागील 69 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. महाशिवरात्री निमित्त आपण जो उत्सव घेतो त्यामध्ये आजपासून आपल्या इथं शिवमहापुराण कथेची सुरुवात झालेली आहे. श्री हरिभक्त परायण नारायण महाराज सोडेगावकर यांच्या मधुर वाणीतून आपण शिवमहापुराण कथेचं श्रवण करत आहात. आजच्या आपण नगरेश्वराला जो शृंगार लिहिलेला आहे, दररोज कथेमध्ये जो विषय आहे त्या विषयानुसार आपण श्री नगरेश्वराला शृंगार करत आहोत. आजच्या पहिल्या दिवशी आरतीचे यजमान आपल्या मंदिराचे सचिव श्री सुरेश कोडगिरे ते आहेत. आपण कृपया यायचे समोर. सचिव पदाची परवाच निवडणूक झालेली आहे, तर त्यामध्ये पदभार त्यांना मिळालेला आहे. वर्गाचा धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला ते मदत करतील. त्यानंतर योगेश मोगळपल्ली समाजातर्फे आयोजित होणाऱ्या वधूवर परीक्षा मेळाव्याचे यावेळेचे ते मेळावा प्रमुख आहेत. आताच महाराजांनी सांगितलं किती अवघड झालंय सोयरिकीचं. ही पुण्याचं काम करण्याची जबाबदारी श्री योगेश मोगळपल्ली यांच्यावर आलेली आहे. अतिशय उत्कृष्टपणे ते नियोजन करत आहेत. आजचे ते आरतीचे यजमान आहेत. त्यानंतर नगरेश्वराचं नाव असलेले आपले महेश जवळेकर आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला जे मूर्त्या देत असतात. महेश जवळेकर त्यांचा आज वाढदिवस आहे. नगरेश्वरांनी इच्छा व्यक्त केली की या तुम्ही आरतीला. ते देखील आज आरतीचे यजमान आहेत. त्यानंतर गणेशजी कुंटूरवार हे देखील आज आरतीसाठी उपस्थित आहेत. आपण मंदिरातर्फे प्रसादाचे सन्मान स्वीकारावा आणि आरतीचे.
महादेव की जय। सुख करता दुख हरता वरता विघ्नाती मुर्दे कुर्दे प्रेम कृपा देवाती सर्वांगे सुंदर कुटी सिंदूराती संकीर्तन देव देव श्री मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव देव रत्नाथी कथारा तुझ गौरी कुमारा चंदनाची होते कुंकुम केसरा श्री कवितम भूत शोभा शोभरा दुर्गतीनो पूरे प्राणी नागरिया देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव देवी लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरसोण वक्र सुंदर नैना आश्रमाचा वात्पाली सदना संकष्टी भावामी सुवर्ग जोडना जय देव देवी जय देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव देवी भगवती प्राण ब्रह्मांडी माला विषयकंठ काला प्रेमी की गाला वन्य सुंदर मस्तकी गाला हे पुण्य मरुमहे दुर्गवा जय देव ऋषि शंकरा उत्पन्नकी सुंदरा भारती हो आरो भोरा भोरा नैनी विशाला अगम्य पार्वती संतमा उदित उद्रान शतसंतनीया देव ऋषि शंकराओ भारी प्रवीण संसारी नागनाथे अम्बे करुणाई सारी
ज्ञान राजा महाप्रबल तेजा देवती साधु संत मनोवेद नामारा आरती राजा हरे रूप हरे नाम जपी विग्रहे नंदी कोटि अवतार पांडुरंग नवते ज्ञानी आरती राजा महाप्रबल तेजा Swami Sadguru